गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यो ब्रह्माणं विददाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणम् अहं प्रपद्ये। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कर्माला कर्मयोगत्व कसं आणायचं या संबंधी विचार सुरू आहे आपला। कर्म सगळेच करतात, आपण अखंड कर्मच करत आहोत। क्षीण होतात कर्म करून करून लोकांना, सगळ्यांना। मग क्षीण होऊन विनाकारण कशाला थकायचं? आणि होत असलेला क्षीण जर अनिवार्यच आहे, करावाच जर लागत आहे, तर आपल्या ऋषीमुनींनी, त्या कृपाळू परमेश्वरांनी या मानवाला एक हातोटी शिकवून दिली की बाबा नुसते कर्म करून शिणू नको विनाकारण। एका विशिष्ट पद्धतीने तू जर कर्मच अशा रीतीने वगैरे सांगितलेल्या पद्धतीने जर करशील तर हा क्षीण तर तुझा जाईल, पण यानंतर पुन्हा तुला कधी क्षीणच होणार नाही अशी व्यवस्था यामध्ये भगवंतांनी आणि आपल्या वेदकालीन ऋषीमुनींनी, विचारवंतांनी आपल्यासाठी करून ठेवली। ज्या हातोटीने ते कर्म तसं करायचं आहे त्याला कर्मयोग म्हणतात। एवढा विचार आपण ते आता अगोदरच्या प्रवचनात केलेला आहे, त्याचा पुढे विचार आपण करूया। पण त्या अगोदर श्रुतिमाता आपल्याला काहीतरी सांगते आहे। आचार्यवान पुरुषो वेद नुकतंच झालेलं आहे छांदोग्य उपनिषद। संपूर्ण उपनिषदाचं जे काही साम्राज्य आहे त्यामध्ये उपदेश महावाक्य म्हणून जे आहे तत्वमसी, ते ह्याच छांदोग्य उपनिषदातून आलेलं आहे। सामवेदाचं ते वाक्य आहे, महावाक्य तत्वमसी। त्याच उपनिषदामध्ये आणखी एक अतिशय सुंदर विचार मांडलेला आहे। उपनिषदामध्ये जेवढे आपल्याला काही उपासना आणि काही सिद्धांत, काही महासिद्धांत जे दिसतात ते नेहमी गुरु आणि शिष्य यांच्या संवाद रूपामध्ये आहे, काही आख्यायिकेच्या रूपामध्ये आहे, पण गुरु शिष्य संवाद रूपानेच ते आलेले आहे। तसाच हाही आहे, आपण ज्याचा आता विचार करूया त्या याच्याबद्दल। हा गुरु शिष्यांचा संवादच आहे। उपनिषदाचं ते वाक्य बघण्या अगोदर त्याची पूर्वपीठिका थोडीशी बघूया आपण। छांदोग्य उपनिषदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सर्वं खलु इदं ब्रह्म तज्जलान इति शांत उपासित असा एक फार महत्त्वाचा एक सिद्धांत आपल्यासमोर विचारार्थ ठेवलेला आहे। सर्वं खलु इदं ब्रह्म तज्जलान इति शांत उपासित असं त्याचा अर्थ सरळच आहे। हे संपूर्ण जे काही विश्व म्हणून जे आहे, जे आपल्याला पंचज्ञानेंद्रियाला जे अनुभवात येते ते फक्त केवळ ब्रह्मच आहे। सर्वं खलु इदं ब्रह्म, इदं म्हणजे हे सगळं आपल्याला जे काही जाणवते आहे, ते आपल्या अनुभवाला येते, हे सगळं फक्त ब्रह्मच आहे। ते जे विश्व आहे तज्जलान इति शांत उपासित, हे विश्व त्या ब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे, त्यातच त्याची स्थिती आहे, ते त्यातच लय पावते, अशी त्याची उपासना करा। आणि रागद्वेष रहित होऊन अंतःकरणाने करा असा त्याचा शब्दार्थ आहे या श्रुतीचा। तो वेळा बघितला आपण। त्याप्रमाणे 5व्या अध्यायात सुद्धा एक फार मोठा अतिशय तर्कावर अगदी आधारित असलेला एक सिद्धांत सांगितलं त्यांनी की जो कोणी एखादा आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, ज्यांनी त्या परमात्म्याला साक्षात करून घेतलेला आहे,
त्याला जर आपण भोजन दिलं तर ह्या विश्वामध्ये यच्चयावत जेवढी जीवसृष्टी आहे ती सगळीच्या सगळी जीवसृष्टी त्याच क्षणाला तृप्त होते. बघा कसं आहे, एकच माणूस जेवू घालायचा फक्त त्यालाच भोजन द्यायचं आणि संपूर्ण विश्वामध्ये जीवसृष्टी तृप्त करून सोडायची. एवढं सामर्थ्य साक्षात्कारी पुरुषाच्या भोजनामध्ये आहे किंवा साक्षात्कारी पुरुषामध्ये आहे. भोजन देण्यामध्ये आपण त्याच्याकडून एवढं आपल्याला पुण्य पदरी पाडून घेऊ शकतो. कसं काय शक्य आहे एका माणसाला जीव घालायचं? आणि माणसांची संख्या जर केली तर किती 700-800 कोटीच्या आसपास आहे. तर सगळेच्या सगळे तृप्त होतात. बरं, हे मानव देहधारी झाले, मानवेतर किती मोठ्या जीवसृष्टी आहे तेही तृप्त होतं. हे केव्हा शक्य आहे? असा विचार या दोघांचाही जो विचार आहे, सर्वम खलोविदम ब्रह्म, आणि एक साक्षात्कारी व्यक्तीला जेवण दिलं, महात्म्याला आपण जीव घातलं तर हे सगळं विश्व, जीवसृष्टीचं विश्व जे आहे ते सगळेच्या सगळं तृप्त होते. हे कसं काय शक्य आहे याचा विचार 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आता ज्याचा आपण विचार करतो आहे ती श्रुती अशी आहे, त्याचा आता पुन्हा ती श्रुती म्हणतो मी. सगळ्यांना माहीत आहे ती श्रुती, खूपदा आपण सगळ्यांनी वाचली असेल ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. यथा सौम्यकेन मृत्पिंडेन सर्वं मृन्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभण विकारो नामधेयं मृत्तिकेत एव सत्यम. आपल्याला विचारार्थ एवढाच भाग घ्यायचा इथे. या श्रुतीचा शब्दार्थ साधा आहे आता अगदी बिलकुल, की मातीचे पुष्कळ आपण प्रकार बनवू शकतो. मातीचा घट बनवतो, मातीचा परळ बनवतो, मातीचे काय बोळके वगैरे जे काही असे खूप बनवतो. पण या सगळ्यामध्ये जर आपण एक माती जर जाणून घेतली तर हे सगळेच्या सगळे त्याचे अनंत जे प्रकार आहेत ते सगळे जाणल्यासारखेच होऊन जातात. सगळे जाणल्या जातात. एकदा सोनं जाणून घेतलं की त्याचे विविध अलंकार करणं काही फरक नाही पडत. सोनं जाणलं की सगळे अलंकार जाणल्यासारखेच होतात. म्हणजे याचं जर आपण तुलना करायचं ठेवलं ना तर हे असं होतं की एक विद्वान जर आपण जेव घातला तर सगळे विद्वान जसे तृप्त होतात त्याप्रमाणे एक फक्त सोनं जाणलं की सोन्यापासून तयार होणारे सगळे जे काही अलंकार ते जाणल्यासारखे होऊन जातात. एक माती जर जाणली तर मातीपासून जेवढे काही कार्य होतात, घट परळ इत्यादी, ते सगळे जाणल्यासारखे होतात. त्याप्रमाणे हे श्वेतकेतू तू एक लक्षात घे की हे जे जगत कसं आहे, वाचारंभणम विकारो नामधेयं मृत्तिकेत एव सत्यम. घटामध्ये आणि त्या सुवर्णाच्या अलंकारामध्ये मातीच, घटामध्ये माती सत्य आहे. घटाचे जे काही कार्य आहे, परळ बोळके वगैरे, त्याच्यामध्ये माती सत्य आहे. आणि सुवर्णाच्या अलंकारामध्ये सुवर्ण सत्य आहे. मृत्तिकेत एव सत्यम. घटासंबंधी विचार केला म्हणून त्याने मृत्तिका म्हटलं. पुढचा दृष्टांत सुवर्णाचा आहे, तोही आपण विचारात घेऊन घेतला. कसं शक्य आहे आणि एक जाणलं असता हे सगळं कसं जाणलं जाते ह्याचा संपूर्ण विचार या याच्यामध्ये आलेला आहे. पुढे याच श्रुतीमध्ये तत्वमसी श्वेतकेतो हे वाक्य येते. उद्दालक आरोणी अगोदरच्या प्रवचनात त्याचा संदर्भ आलेलाच आहे. या ऋषींचा पुत्र श्वेतकेतू, या दोघांचे हे संवाद आलेले याच्यामध्ये. वाचारंभणम विकारो नामधेयं मृत्तिकेत एव सत्यम. एवढ्या याच्यावर आपण आता विचार करूया, कारण तोच महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यात. आणि मग एक जाणलं असतं सगळं जाणलं जाते. एक माती जाणून घ्या आणि सगळं जाणून घ्या, कसं काय शक्य आहे? याचा अर्थ काय होतो की मातीच फक्त सत्य आहे. आणि तिथे वाचारंभणम विकारो असा शब्द आलेला आहे. मग मातीशिवाय मातीचं जे काही कार्य आहे ते काय आहे? मग मातीचा घट दिसतो आपल्याला. ह्या ब्रह्मवस्तूमध्ये हे जगत निर्माण झालेलं दिसतं. मातीचा घट दिसतो, सुवर्णाचे अलंकार दिसतात आपल्याला. आणि श्रुती असं सांगते की वाचारंभणम विकारो नामधेयं मृत्तिकेत एव सत्यम. मृत्तिकाच फक्त सत्य आहे, बाकी त्याचं जे काही कार्य आहे ते कसं आहे? वाचारंभणम विकारो, तो वाणीचा विकार आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ असा झाला की एक माती सत्य आहे आणि घट कसा आहे? वाचारंभणम विकारो, वाणीचाच फक्त. आणखी जर आपण खोलवर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की फक्त माती सत्य आहे आणि घट वाणीचा विकार, म्हणजे ते शब्दामध्येच आहे फक्त. घट नावाची वस्तूच नाही आहे काही, असा त्याचा अर्थ निघतो. घट नाहीच आहे, अलंकार नाहीच आहे. आणि ब्रह्मापासून हे जर जगत झालं असेल तर हे जगत नाहीच आहे.
असा विचार या श्रुतीमध्ये आपल्यासमोर तर्काने जर आपण गेलो तर आपल्यासमोर असा विचार येतो. मग कसं काय शक्य आहे? घट आपल्याला दिसतो, अलंकार दिसतात, घालून आपण मिरवतो, हे एवढं मोठं जग म्हणून जग दिसते, या जगात आपण वावरतो, याला सत्य मानतो. पण ह्या श्रुतीने आपल्याला असं सांगितलेलं आहे की मातीचं सत्य आहे, सुवर्ण सत्य आहे आणि फक्त ब्रह्मवस्तू सत्य आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, फक्त तेवढंच त्यांनी सिद्धांत सांगितला. आणि बाकीचं जे काही आहे ते वाचारंभणम विकारो, हा वाणीचा विकार आहे. याचा अर्थ घट हा फक्त वाणीच्या म्हणजे शब्दामध्येच अस्तित्व आहे त्याचं. सगळे अलंकाराला फक्त शब्दाचं अस्तित्वाचा आधार आहे. या संपूर्ण जगाला जग जे शब्द म्हणतो फक्त याला शब्दाचा आधार आहे, ते अस्तित्वात नाही आहे कुठे, ते सत्य नाही आहे. कारण मृत्तिके तेव्हा सत्य म्हटलेलं आहे. सुवर्ण सत्य आहे, मृत्तिका सत्य आहे. आणि ब्रह्मावर जर काही असाच विकार आपल्याला जर आढळून येत असेल तर ब्रह्म सत्य आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म. कसं शक्य आहे याचा थोडा विचार करू आणि आपण आपल्या विषयाकडे जाऊया. नंतर मातीचा घट घेऊ पहिले उदाहरणासाठी. हे काय म्हणतात? वाचारंभणम विकारो, घट हा मातीचा विकार आहे आणि तो फक्त वाणीचाच विषय होऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. वाणीचाच विषय म्हणजे काय? म्हणजे घट नाही आहे अस्तित्वामध्ये, असं सरळ होते. आता पहा, थोडंसं सूक्ष्म विचार करा थोडेसे. की मी आपल्याला प्रश्न विचारला की तुम्ही म्हणाले हा घट आहे आणि मी म्हटलं मला घट दाखवा. आपण काय कराल? हा इथे घट आहे, तुम्हाला तर दिसतोय. पण जेव्हा आपण मला घट दाखवाल तेव्हा आपलं बोट कशावर राहील? मातीवरच राहील ना. मग मी उलटा प्रश्न विचारेल तुम्हाला, तुम्ही मला मातीवर बोट ठेवून राहिले आणि मला म्हणता हा घट आहे ना, बरोबर? कुठेही घटावर बोट ठेवा, तिथे फक्त आपलं बोट मातीवरच जाणार आहे, मातीवरच जाईल. आणि आपण माती न म्हणता मला म्हणाल हा घट आहे. मी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो, मला माती नका दाखवू, मला घट दाखवा. आणि शेवटपर्यंत तुमचे बोट फक्त मातीवर जातील आणि घट नावाची गोष्ट शेवटपर्यंत तुम्ही मला दाखवूच शकणार नाही. आहे ना, बरोबर? अगदी बारीक विचार. हाच विचार सुवर्ण आणि त्याच्या अलंकाराला लागतो. कुठलाही अलंकार घ्या, सोन्याचा अलंकार जो आहे, अंगठी घातली, ही पहा माझी अंगठी असं म्हणतो. मी म्हटलं दाखवा बरं कुठे अंगठी. पुन्हा बोट जाईल ते फक्त सुवर्णावर जाईल आणि अंगठी नावाचा शब्द हा फक्त शब्दानेच करण्याचा व्यवहार राहील, पण अंगठी कुठे अस्तित्वातच राहणार नाही, घट कुठे अस्तित्वातच राहणार नाही. तोच आपण सिद्धांत या ब्रह्मवस्तू आणि हे जगत याला लावला. तर मी म्हटलं जग दाखवा मला, तर तुम्ही जिथे जिथे आपण मला निर्देश कराल तिथे तिथे फक्त ती चैतन्य वस्तूच विद्यमान आहे असं जे शास्त्र सांगतं त्याचाच येईल. जग म्हणून काहीही कोणी दाखवू शकत नाही. की इथे काही म्हणाल तर हे जग म्हणजे काय? जग म्हणजे काय म्हणता? हे घर आहे ना आमचं, हे जगाचाच भाग आहे. मग घर म्हणजे तर माती आहे तुमची, माती, विटा, डोंगर वगैरे काय असतील, डोंगरातून पृथ्वीमधून आलेले त्याचे जे काही हे असतील दगड गिगड ते तुम्ही दाखवाल तुम्ही. मी म्हणतो घर दाखवा मला, आपण घर कधीच दाखवणार नाही. आपण मला विटा दाखवाल, माती दाखवाल. आणि माती विटा हे जर याचं आपण मूळ जर बघितलं तर ते काय पृथ्वी तत्व आहे ना, पृथ्वी तत्व. ते फक्त पृथ्वी तत्वच आहे, ते दुसरं काही नाही. आणि म्हणून जग नावाची वस्तू मुळातच कुठे अस्तित्वात नाही. हा सिद्धांत आपल्यासमोर याच्यामध्ये येतोय, म्हणतो हा सिद्धांत येतोय. आणि हाच याला पुढे 9 दृष्टांतांनी सांगणं सुरू आहे. पुढे निर्णय दृष्टांत देऊन कुठपर्यंत दिले, जोपर्यंत त्याला त्याची दृष्टी या सृष्टीमध्ये विद्यमान असलेलं ब्रह्मतत्वावर खिळून राहत नाही आणि त्याची अनुभूती येत नाही, तोपर्यंत त्याला चालूच केलेला आहे दृष्टांत सांगणं. आणि त्याचा आधार हा आहे की वाचारंभणम विकारो नामदेव मृत्तिकेतेव सत्यम. जगामध्ये फक्त एक परमात्माच आत बाहेर भरलेला आहे. हे शब्दाचे खेळ नाहीत, लक्षात ठेवायचं. हे साक्षात अनुभव आहे. प्रत्येक संतांनी या सर्वं खलु इदं ब्रह्माचं ट्रान्सलेशन करून आपल्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे. समर्थांनी रीता ठावया राघवी वीण आहे काय दुसरं? मग रीता ठाव या राघवी वीण नाही. मग घर म्हणजे राघव झालं, दार म्हणजे राघव झालं, माझी शेतीवाडी म्हणजे राघव झालं, मी स्वतः राघव झालो, समर्थ राघव झाले, आहे ना असाच त्याचा अर्थ. रीता ठावया राघवे वीण नाही. आणि खरोखरच आहे,
हे नुसते शब्दाचा बाजार आहे हा, बस आहे जगामध्ये शब्दाचेच बाजार आहे. बाकी सत्य तिथे जे काही असेल ना ते एक फक्त चैतन्य वस्तूच आहे. खूप सूक्ष्म विचार आहे, तो बाजूला ठेवा. आपण समजण्यासाठी अवघड जात असेल तर, पण खरी परिस्थिती अशी आहे की जग जे म्हणतो आपण ते जग कुठेच अस्तित्वात नाही. घट कुठेच अस्तित्वात नाही. अलंकारही कुठेच अस्तित्वात नाही. म्हणून त्यांनी अगोदर सांगितलं सर्वम खलु इदं ब्रह्म, पहिल्यांदा सांगून दिलं. तर जलान, ते त्या ब्रह्मापासूनच हे जग निर्माण झालेलं आहे. त्याच्यापासून जन्मते, त्याच्यामध्येच लीन होते. तज्जलान, लीन होते. तज्जलान इति शांत उपासित, तू याची उपासना कर, अशी उपासना कर. कसं, हे ब्रह्मामधूनच आलेलं आहे. ब्रह्मामध्येच त्याची स्थिती आहे आणि ब्रह्मातच लय होते. आणि तू जग जे म्हणतो ते नाहीच आहे. ते फक्त कसं आहे, वाचारमणम विकारो, वाणीचा विकार आहे, शब्दाचे खेळ आहे. त्याला शब्दांचेच आधार आहे फक्त, आणि बाकी त्याला काही नाही. सत्य काय आहे, घटांच्या बाबतीत माती, अलंकाराच्या बाबतीत सुवर्ण, आणि जगाच्या बाबतीत हा परब्रह्मरूप असलेला परमात्मा जो आहे, किंवा परमात्मा म्हणूया, ब्रह्म म्हणूया, कुठे कुठे ईश्वरी त्याला क्रॉस अर्थाने म्हणतात. हे तत्त्व जर आपण शिकून घेतलं, बरं हे नुसतं शिकून घेऊन उपयोग नाही. कारण आपल्याला एक तर्काला आधार ह्या सगळ्या संतांचा अनुभव आहे, श्रुतींचा अनुभव आहे, आणि वेदांचा अनुभव आहे, ऋषीमुनींचा साक्षात आलेला अनुभव आहे. नुसतं शब्दांचे खेळ नाही आहेत ते. कारण त्यांनी एक श्रुती आहे पहा, वेदाहम एतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमसः परस्तात् तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यपंथा विद्यते यनाय. श्वेतर श्रुती आहे. वेदाहम एतम पुरुषम महांतम, अहम विद, आम्ही त्याला जाणलं आहे. पुरुषम महांतम, त्या महान पुरुषाला अहम विद, वेदाहम म्हणजे अहम विद. आदित्यवर्णम तमसः परस्तात्, कसा आहे तो, दैदिप्यमान दिवी सूर्य सहस्री, हजारो सूर्य एकदम हृदयाला आले, त्याचं जे तेज एक वाटते ना, तसा आहे तो बिलकुल. तमसः परस्तात्, या तमाच्या पलीकडे, सगळ्या अंधाराच्या पलीकडे, अज्ञानाच्या पलीकडे असा तो आहे. हे त्यांनी स्वतःचे अनुभव श्रुतीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आदित्यवर्णम तमसः परस्तात् तमेव विदित्वाति, तम एव, त्यालाच एकट्याला, एव म्हणजे त्यालाच, विदित्वाति त्याला जाणून घ्या. अतिमृत्युमेति म्हणजे तुम्ही मृत्यूचं उल्लंघन करून जाल. त्यालाच जाणल्याने तुम्ही मृत्यूचं उल्लंघन करून जाल. नान्यपंथा विद्यते यनाय, यापेक्षा ह्या जगामध्ये दुसरा कुठलाही हे नाही. हे तत्त्व सांगण्यासाठी ह्या श्रुतीने अगोदर सांगून दिलं की ह्या जगामध्ये फक्त एक परमात्म तत्व ओतप्रोत भरलेलं आहे. त्यापेक्षा ह्या परमात्म्याला तुम्ही वेगळे नावं ठेवू नका. तुम्ही याला जग म्हणाल तरी तो परमात्माच राहील. तुम्ही याला घर म्हणाल तरी परमात्माच राहील. तुम्ही याला आपली गाडी म्हणाल तो परमात्माचा आहे. तुम्ही बायका पोरं म्हणाल परमात्माचा आहे. इतकंच काय, तुम्ही याला शरीर म्हणाल तरी तोही परमात्माचं रूप आहे. शरीर आपलं जगाचा एक भाग आहे, लक्षात ठेवायचं. परमपूज्य डॉक्टर काका नेहमीच म्हणतात की हे जग विनाशी आहे. हे सगळ्यांना पटतं, कोणी नाही म्हणत नाही त्याला. पण माझं शरीर या जगाचा भाग आहे आणि ते विनाशी आहे असं म्हटलं की थोडी दात बसायची येते. माझं शरीर विनाशी आहे ही कल्पना मला सहन होत नाही. ती अन्यथा नाही आहे खरं म्हणजे. मी स्वतः खरोखरच अविनाशी आहे. पण माझ्या भ्रमाचा, अज्ञानाचा परिणाम असा आहे की माझं स्वतःचं अविनाशित्व मी या जडदेहामध्ये शोधतो आणि त्याला असं समजतो की हा अविनाशी असायला पाहिजे. एवढीच चूक झालेली आहे आपली. हा भ्रम आहे, हा अज्ञान आहे, हे अनादि अज्ञान आहे, हा मायेचा, अविद्येचा परिणाम आहे. तो बाजूला सारायचा. इथे खरं जे आहे, सत्य जे आहे त्यावर दृष्टी आपण स्थिर करायची आहे. आणि ह्या उपनिषदामध्ये तत्त्वमसी याचा अर्थ एवढाच आहे, फक्त ते तू आहेस. ते म्हणजे तत् म्हणजे ब्रह्मवस्तू, तू म्हणजे जीव, आणि ते तू आहेस असे म्हणजे या दोघांचं ऐक्य आहे, जीव ब्रह्म ऐक्य. ह्या उपनिषदाने ह्या जगाला एवढा काय म्हणतात त्याला सर्वोच्च उपदेश करून दिलेला आहे. याला उपदेश महावाक्य म्हणतात बरं का. हा उपदेश आहे, ते तू आहेस, याला उपदेश महावाक्य म्हणतात. अयमात्मा ब्रह्म हे घोष महावाक्य आहे बिलकुल. अहम ब्रह्मास्मी अनुभवाचं महावाक्य आहे ते बिलकुल. हे अशा रीतीने महावाक्याला त्यांनी थोडेसे असे काही विशेषण जोडून त्याचं वर्णन केलेलं आहे श्रुतीने. हे उपदेश महावाक्य. उपदेश हाच फक्त एक आहे जगामध्ये करण्यासारखा, तत्त्वमसी बस.
आणि म्हणूनच या उपदेश महावाक्याचं शंकराचार्य आणि बाकी महान विभूतींनी आपल्या भाष्यामध्ये जागोजागी उपयोग करून समजून सांगितलेला आहे. आपण एवढाच मुद्दा इथे लक्षात ठेवूया की सर्वं खलु इदं ब्रह्म या श्रुतीमध्ये जे ब्रह्मवस्तू इथे निर्दिष्ट केलेली आहे तेच या जगामध्ये ओतप्रोत भरून राहिलेली आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण करताना श्रुतीने इथे हा आपल्याला घट आणि मातीचा दृष्टांताने ते समजून सांगितलेलं आहे. म्हणून एक माती जाणून घ्या, घटाचे सगळे विचार जाणले जातात. सुवर्ण जाणून घ्या, सगळे अलंकार जाणल्यासारखे होतात. आणि या जगामध्ये हे ब्रह्मतत्व जाणून घ्या, हे सगळं जग जाणल्यासारखं होऊन जाते. एकेन विज्ञानेन सर्वम इदं विज्ञातम भवती. दुसरा जो आहे त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं विचार करून जाऊया पुढे. एक विद्वान जेव घातला असता सगळे जेवणारे तृप्त होऊन जातात. हे कसं काय शक्य आहे? आता हे त्यावेळेसच शक्य होईल की त्या विज्ञानाचा जो आत्मा तृप्त झालेला आहे तोच आत्मा तुमच्या आमच्यात विद्यमान असला पाहिजे, आहे की नाही? त्याचा आत्मा वेगळा आणि माझा आत्मा वेगळा. आज आपण त्याच याच्यामध्ये आहे की तुम्ही वेगळे आहे आणि मी वेगळा आहे. हे नानात्व आपण सत्य मानून चुकलो आहोत. हे वेगळे, हे वेगळे, हे सगळं वेगळं, गाडी वेगळी, घोडे वेगळी, घर वेगळं, हे सगळ्यांना मी माझ्यापासून भिन्न समजतो. माझ्यापासून ते भेदाने युक्त आहे असं समजतो. मी वेगळा आणि हे सगळं वेगळं. हा वेगळेपणाची ही दृष्टी अगदी यथार्थ दर्शन नाही हे श्रुती आपल्याला असं सांगते. आणि मग हे समजून सांगण्यासाठी एक हा दृष्टांत दिला. पण हे कोणाला कळेल की ज्याने आत्मसाक्षात्कार करून घेतला, ज्याला हा साक्षात्कार झाला की माझाच आत्मा तुमच्यात आहे, किंवा जो आत्मा तुमच्यात आहे म्हणजे तुम्ही आणि मी याच्यामध्ये ही जी गॅप आहे ना ही सुद्धा त्यांनीच भरलेली आहे. फक्त एकमेव आत्मतत्व सर्वत्र विद्यमान आहे. त्याच्यामध्ये असा कुठेही भेद नाही. हे शरीर, ते शरीर, हे घर, हे दार, काहीही असे भेद नाही. अत्यंत अभेद आहे त्यामध्ये. नेह नानास्ति किंचन. आणि याच्यात भेद पाहाल तर मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यती. अनेकत्वाचं दर्शन घ्याल तर तुम्हाला जन्ममरण परंपरा अटळ आहे. आणि एकत्वाचं जर दर्शन घ्याल तर तुम्हाला इथे अजिबात भेद कुठेही दिसणार नाही. भेदाचं आणि भेद दिसले की दुःख आलं जन्ममरणाचं. ईशावास्य आपल्याला स्पष्ट सांगते. आणखी तत्र को मोह क शोकः एकत्वम अनुपश्यता. ज्याने एकत्वाचं दर्शन घेतलं त्याला शोक आणि मोह राहणारच नाही. म्हणून आपले शोक आणि मोह, आपलं दुःख जर आपल्याला नाहीसं करायचं असेल तर इथे एकत्व दर्शन पाहायला प्रशिक्षित करून घ्यावं लागेल आपल्याला. ते प्रशिक्षण या श्रुतीने आपल्याला कसं करून घ्यायचं हे सांगितलेलं आहे. थोडासा जास्त सूक्ष्म बुद्धीचा विषय आहे, पण आपण आता पुष्कळ शिकलो असल्यामुळे आपल्याला सहज करण्यासारखं आहे. असं चिंतन श्रुतीबद्दल करायचं असं काका नेहमी आग्रह धरतात. आज आपण तेवढा विचार केला. पण वळूया आपल्या याच्याकडे, मुख्य विषयाकडे. थोडं हे घड्याळ ठेवून आपल्या अभ्यास वर्गाचा जो विषय आपण निवडला आहे त्याच्या अंतिम चरणामध्ये आपण आलो आहोत. कर्माबद्दलची सविस्तर माहिती आपण आतापर्यंत करून घेतली सगळी. आणि शेवटी हे मुद्दामून हे प्रकरण शेवटी ठेवलेलं आहे की सगळं कर्माची माहिती केल्यानंतर आता या कर्माला कर्म म्हणून न करता त्याला योगाचा दर्जा आपल्याला द्यायचा आहे. आणि ती हातवटी, ती जी टेक्निक आहे ते टेक्निक आपल्याला शिकायचं आहे या याच्यामध्ये. तर ह्याच्या अगोदर आपण सगळं बरंचसं ह्या आपण पुस्तिकेमध्ये जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल काही याचा विचार केलेला आहे. कर्म केल्याशिवाय आपण एक क्षणभरी थांबू शकत नाही. कर्म हे केल्यानंतर फल देतेच. अगदी फल दिल्याशिवाय ते राहणार नाही. फल देणे आणि फलाचे भोग भोगणे हे दोन्हीही दुःखदायक आहेत, बरं का. कर्मफल आणि कर्मफलाचे भोग. कर्मफलाचे भोग 2 प्रकारे असतात. एक सुखाचे असतात आणि दुःखाचे असतात. परंतु भोगच दुःखदायक आहे. लक्षात ठेवायचा मुद्दा, भोगच दुःखदायक आहे. म्हणून सुखाचे भोगही दुःखदायक, दुःखाचे भोगही दुःखदायकच आहे. म्हणून कर्माचा अंतिम परिणाम फक्त दुःखच आहे. म्हणून जे आपण कर्म करू ते दुःखाचाच विस्तार करून ठेवू इथे फक्त, बाकी दुसरं काही नाही. ये ही संस्पर्शजा भोगा
दुःख योनव एवते. 5वा अध्याय गीतेचा. आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. विद्वान त्यात रमत नाही. न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे विद्वान जे आहेत ना अर्जुना, ते याचा नीट चिकित्सा करतात. कारण काय, जे ही संस्पर्शजा भोगा, इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा संपर्क घडतो त्यातून जे भोग निर्माण होतात ते भोग दुःखदायकच फक्त, बाकी दुसरं काहीही निर्माण करत नाहीत. आणि म्हणून त्यातून सुखाचा भास जो निर्माण झालेला असतो, थोडा वेळ आपल्याला वाटतं क्षणिक सुख, पण तेही दुःखच आहेत. का आहे, कारण ते क्षणभंगूर सुख असते. तात्पुरतं विषयाशी संपर्क आहे तोपर्यंत सुखाचा भाग, विषयाशी संपर्क तुटला की सुखाचाही तिथे शेवट होतो. आणि सुखाचा शेवट म्हणजे दुःख. सुख संपल्याचं दुःख, सुख संपल्याचं दुःखाची अनुभूती सुरू राहते आणि शेवटी दुःखच राहते. कारण पुन्हा आपण दुसऱ्या विषयाला जाऊन जमतो, पुन्हा तेच. म्हणजे अंतिमतः त्याचं दुःख 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 आणि रिमाइंडर त्याचं जे आहे शेष राहण्याचा भाग दुःखाचा आहे. म्हणून पुन्हा एकदा तुकाराम महाराजाचा फार मार्मिक अभंग आहे तो. खूपदा आपण विचारच करायचा, दुःख बांधवडी आहे असं. दुःखाचाच आहे संसार. दुःखाचा म्हटलं साधू संतांनी या कारणामुळे म्हटलेलं आहे. हेच आपल्याला यामध्ये इथे समजून सांगितलेलं. पुन्हा कर्माला कर्मयोगत्व आणण्यासाठी हे दुःख दूर करायचं. तर दुःख कोणाला आवडत नाही आपल्याला. कोणीच दुःखाची कधी याचना केलेली नाही आजपर्यंत. याचना न करता तरी ते आलेलंच आहे. म्हणून माझे काही कर्म माझ्या हातून असे घडलेले आहे की ते मला दुःख देणारे आहेत हे मला कळत नाही, तरी मी ते करत राहतो, असा त्याचा निर्णय आहे बिलकुल. म्हणून दुःख सगळे जे आहे कर्माने जे फलं मिळतात ते सुख दुःख रूप असले तरी ते केवळ दुःखच आहे. आणि आता ह्या सगळ्या कर्माला जीवाने फक्त का दुःखच भोगायचं, म्हणून वेदाने आणि श्रुतीने आपल्यावर अनंत उपकार केले आणि आपल्याला एक हातवटी शिकवलेली आहे. ती हातवटी जर आपण